फ्रेंड्स, मी तुम्हाला माझ्या डिलिव्हरीचा पार्ट 2चा व्हिडिओ आता शेअर करणार आहे. तर त्या दिवशी मोबाईल फुटल्यानंतरची ही स्टोरी आहे. तर आम्ही जेवण वगैरे करून आलो बाहेरून आणि त्यानंतर मग मी रूममध्ये गेली, मला जिथे ॲडमिट केलं होतं तिथं. आणि मग तिथल्या लेडीजसोबत मी बोलत होती. ते त्यांचे सांगत होती, कोणी सांगत होते आम्ही 8 दिवसापासून आलो, कोणी काय कोणी काय. आणि त्यांनी मला हे सांगितलं की त्यांना तिथल्या डॉक्टरांनी जेल लावलं तर त्यांना खूप त्रास होता. तर मग ते ऐकून मला खूप भीती वाटत होती की जेल लावल्याने त्रास होते, आता मला पण लावतील अशी माझ्या मनात भीती होती. आणि मग तेच माझ्या डोक्यात चाललं होतं. मग त्या रात्री असं झालं की मी म्हणजे त्या रूममध्ये होती, तिथनं मी इझिली माझ्या नवऱ्याकडे जाऊ शकत होती. म्हणजे जवळच्या जवळच होतं, खाली जो वेटिंग एरिया होता तिथं. पण मग त्याच रात्रीत मला वर शिफ्ट केलं आणि मग आम्ही वर गेलो. आणि तिथं असं होतं की एकडं आतमध्ये गेल्यावर बाहेरून लॉक लावून घेत होते. आणि मग सकाळी ज्यांना कोणाला भेटायचं आहे ते सकाळी जाऊन भेटू शकतात असं होतं. आणि लेडीज म्हणजे सोबत कोणी लेडीज असली तर ती अलाउड होती आतमध्ये. ज्यांचे फॅमिलीवाले लेडीज वगैरे होते तर ते होते आतमध्ये, पण माझ्यासोबत कोणीच नव्हतं, मी एकटीच होती. तर मग ऑप्शनच नव्हतं. तर फ्रेंड्स, वर गेल्यावर असं झालं की तिथं एक माझ्या बाजूला एक ताई होती आणि ती तिच्या मम्मीला म्हणत होती की मला उद्या घरी जायचं आहे, काय करू, मी किती दिवस झाले इथं ॲडमिट आहे, 8 दिवस झाले म्हणे मी इथं ॲडमिट आहे, मला इथं थांबायचंच नाही आहे. मग तिचं ऐकून आणि बाकीच्या मुलींचं ऐकून मी पण घाबरली होती की अरे यार, यांना त्रास नाही होत आहे, मला पण नाही होत आहे म्हटलं त्रास. मग मी असं माझ्या डोक्यात प्लॅन केला की मी पण माझ्या नवऱ्याला म्हणणार की आपण उद्या जाऊ आणि जेव्हा मला त्रास होईल तेव्हाच मी येणार, असं मी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन केला होता. झालं असं की इथे वगैरे झोपले मग थोड्या वेळाने. आणि मग 12 वाजताच्या दरम्यान नाही का मला असं लूज मोशनसारखं फील झालं. मग मी गेली वॉशरूमला. वॉशरूम पण तिथनं दूर होतं, मला थोडी भीतीच वाटत होती, पण कशी हिंमत करून मी गेली वॉशरूमला. आणि मग त्यानंतर आली परत. वॉशरूम काही झालेच नाही, मला फक्त फील होत होतं जसं की वॉशरूम आली म्हणून. मग आणखी मी लेटली आणि मग परत मला त्याच्या अर्ध्या तासाने म्हणजे 12:30च्या दरम्यान मला असं पोटाला खूप झोंब येत होती, असं पोट झोंब येत होतं. आणि मागून असं पोट दुखणं, म्हणजे असं मागून असं पाठीच्या मागून असं दुखणं चालू आणि असं समोरपर्यंत असं दुखत होतं मला. तर मला स्टार्टिंगला थोड्या गॅपमधून दुखत होतं, पण मग नंतर खूप स्पीडनं मला दुखायला लागलं की मला ते सहनही नव्हतं होत, एवढं दुखत होतं. तर मग मला समजलं होतं की हे लेबर पेन आहे. आणि मी यूट्यूबवर बघितलं होतं की लेबर पेन असंच होतात. आणि लेबर पेन सुरू झाल्यावर फक्त आपल्याला वॉक करावं लागते असं मी बघितलं होतं. मी तेच करायला लागले. मग मला जेवढी माहिती होती मी वॉकिंग करायला लागले. मग खूप कठीण परिस्थितीमध्ये होती फ्रेंड्स मी तेव्हा, मी तुम्हाला सांगू नाही शकत. तर फ्रेंड्स मला त्याच रात्रीत खूप त्रास चालू झाला. तर मी सांगू पण नाही शकत की मला एवढा त्रास होत होता. आणि म्हणजे मी सांगू कोणाला, असं झालं होतं. नवऱ्याला सांगितलं तर नवरा पण एकटाच होता आणि माझ्याकडे मोबाईल पण होता. मग शेजारच्यांना पण एवढ्या रात्रीत उठून त्यांचा मोबाईल मागून असं हिंमत नव्हती होत. तशी माझे हस्बंड नर्सला सांगून गेले होते, पण मी म्हटलं मला जोपर्यंत सहन होते तोपर्यंत मी सहन करते. आणि मला खूप म्हणजे असं राहून पोट दुखत होतं. म्हणजे थोड्या नाही का 10 सेकंदचा असं गॅप मिळत होता. एवढं दुखत होतं की मी ते क्षण आठवण करून पण माझ्या अंगाला कसं तरी वाटते. तर फ्रेंड्स, त्या रात्री असं फील झालं होतं की प्रत्येकाच्या फॅमिलीमधलं कोणी ना कोणी होतं. कोणाची आई होती, ताई होती, तर कोणाची सासू होती, असं प्रत्येकाच्या फॅमिलीसोबत कोणी ना कोणी होतंच. आणि मी एकटीच अशी फिरत होती आणि मला त्रासही होतं. लोक म्हणजे माझ्या रूममध्ये जे कोणत्या बायका होत्या ते माझ्या इकडे बघत होत्या, तिच्यासोबत कोणीच नाही आहे का, असं खूप विचित्र फील झालं होतं. मला खूप खरं वाटलं होतं तेव्हा मला. पण जाऊ दे, आता परिस्थिती होती माझी तशी. आणि त्रास पण होता, खूप जास्त त्रास होत होता. तरी पण मी सहन केलं कसं तरी. ती रात्र कशी तरी मी एकदम कठीण परिस्थितीमध्ये काढली मी. आणि
मग खूप कठीण होती फ्रेंड्स ती रात्र. मी कशी तरी काढली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी वाट बघत होती की पहाट कधी होती, हे कशी तरी ही रात्र निघो माझी, अशी मी देवाकडे प्रार्थना करत होती. आणि नवऱ्याला सांगावं तर नवऱ्याला पण सपोर्ट करायला कोणीच नव्हतं ना माझ्याशिवाय, मी आणि ते दोघंच होतं. तर मग मी विचार केला की यांना टेन्शन देऊन मी काय करणार आहे, त्यापेक्षा मी सहनच करते असं मी डोक्यामध्ये विचार केला. माझ्या नवऱ्याने पण मला बरंच काही समजून सांगितलं होतं की तू घाबरू नको, तू खूप स्ट्रॉंग आहे, असं मला खूप समजावलं होतं. मग मी त्याच गोष्टी डोक्यामध्ये ठेवून माझं ते कशी तरी रात्र काढली. आणि मग सकाळी पहाटे 7:30 वाजता मी माझ्या नवऱ्याला कॉल केला, पण मी सांगितलं नाही की मला त्रास होत आहे. म्हटलं आता 9 वाजेपर्यंत काही तर एंट्री देत नाहीत, म्हणून मग मी काही बोलली नाही आणि मी कोणाला सांगितलंच नाही. म्हटलं कारण की मला माहिती आहे की लेबर पेन पहिले स्टार्ट होतात, पहिले 10-12 तास लेबर पेन कंटिन्यू होतातच, म्हणून मी काही म्हटलं नाही. म्हटलं समोरच्या व्यक्तीला पण टेन्शन देऊ काही अर्थ नाही, कारण की जेव्हा मला चेक करायला पाठवलं होतं तेव्हाच त्याची हालत खराब झाली होती, रडायला लागला होता, म्हणून मी काही बोलली नाही. आणि मग मी कॉल करून फक्त एवढंच म्हटलं होतं की वर आहे म्हणून, असं तसंच मी म्हटलं होतं. तर मग ते म्हणत होते मी चहा बिस्किट वगैरे घेऊन येतो. तर मग ते 9चा टाईम होता, तरी पण ते त्या नर्सला म्हणून 8:30 वाजता आले होते आतमध्ये आणि मला चहा बिस्किट वगैरे घेऊन आले. आणि मग ते आल्यावर त्यांना माझी कंडिशनच दिसली की खरंच हिला त्रास होत आहे. म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं की माझ्याजवळ येईपर्यंत मी एकदम त्यांना एक्सप्रेशन दिलेच नाही की त्रास होत आहे म्हणून. पण मला एकदम अशी कड राऊंड येतात ना, एकदमच नाही येत ना, मग राऊंड कड येत होती. तर मग एकदम मला असं पोट झोंबून आलं. तर मग ते म्हणत चहा घे. तर मी काही ऐकायला रेडीच नव्हती, मी माझ्याच झोनमध्ये होती तेव्हा. तर मग मी काही चहा वगैरे काही घेतला नाही. मग ते म्हणत ते काय झालं. तर मग ते म्हणत चाल तू इथं कशाला थांबलेली चल म्हणे. मग आम्ही लिफ्टमधून गेलो डॉक्टरकडे, की डॉक्टर माझ्या वाईफला लेबर पेन होत्या वगैरे बघायला चेक करा. ते तर असेच म्हणत होते त्यानं माझी कंडिशन बघून की तू सीझर कर, म्हणून मला हा त्रास बघवल्याने जात आहे. तर आम्ही कसं तरी गेलो डॉक्टरकडे, मला खूप त्रास होत होता. तर फ्रेंड्स यानंतरचा स्टोरी मी तुम्हाला पार्ट 3मध्ये सांगते. आता खूप लांब व्हिडिओ होत आहे आणि मी शूट कधी करत आहे माहीत आहे का, माझा बाबू झोपलेला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा माझा बाबू झोपलेला आहे आणि मी तो झोपल्यावर आता रात्रीच्या 12 वाजता शूट करत आहे. तर मी तुम्हाला बाकीची स्टोरी पार्ट 2मध्ये सांगते फ्रेंड्स की नंतर काय झालं आणि मी ते जे परिस्थिती कशी काय मॅनेज केली. मला इथं दुखत आहे, रडायला येत आहे, पण मी कंट्रोल करते. आता मी खूप स्ट्रॉंग झालेली आहे, त्यामुळे मी आता रडणार नाही. मी भरपूर रडली, आता मी रडणार नाही. आता मी खूप स्ट्रॉंग झालेली आहे. तर मी तुम्हाला पार्ट 3मध्ये सांगणार पुढची स्टोरी काय झालेलं आहे. तर